नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहरे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया देताना सांगितलं की वलसाड हा नवा प्रकार नाही आहे. शिवनेरीसुद्धा GI टॅगसाठी अर्ज करतोय. सर्व घटकांना GI टॅग मिळाल्यास देशभरातील शेतकऱ्यांना फायदा होईल, कारण प्रत्येक हापूसची स्वतंत्र ओळख आहे. या सगळ्या घटनाक्रमातून हे स्पष्ट होतं की काही लोक राजकारणासाठी महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा वाद निर्माण करण्याचा निष्कारण प्रयत्न करत आहेत. मागे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले यावरून रणकंदन माजवण्यात आलं होतं. त्यात कोणतंही तथ्य नव्हतं. केवळ राजकारणासाठी एक नरेटिव्ह तयार करण्यापलीकडे त्या मुद्द्यांना कोणताही अर्थ नव्हता. एका वर्तमानपत्रात असाच मथळा प्रसिद्ध झाला आहे की गुजरातने महाराष्ट्राचा हापूस पळवला. आता याला काय म्हणणार? गुजरातमधील वलसाड आंब्याने GI टॅगसाठी अर्ज केला असेल तर त्यांना कसं काय रोखता येईल? प्रत्येकाला आपल्या उत्पादनासाठी GI टॅग मिळवण्याची मुभा आहे. गुजरातच्या आंब्याला जर GI टॅग मिळाला, महाराष्ट्रातील कोकणातील हापूस आंब्याचं कसं काय नुकसान होईल? किंबहुना स्पर्धा वाढेल. त्यातूनच आपल्या आंब्याचा दर्जा उत्तम राखण्याची गरज निर्माण होईल.